नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा आजचा भाग अतिशय भावनिक आहे. आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आपल्या सर्वांची लाडकी अति आगाऊ आता या जगाचा कायमचा निरोप घेणार आहे. आजच्या भागात डॉक्टर सर्वांना बाहेर येऊन सांगत असतात, आम्ही खूप प्रयत्न केले पण संगीता म्हणते पण काय? डॉक्टर, हे असलं काही बोलायचं नाही. माझ्या लेकीला बरं करायचं. संगीता काजलकडे बघत म्हणते, ए काजू, तू सांग ना डॉक्टर काय म्हणतायत बघ ना. आपल्या ताईला बरं करायला सांग ना. एवढ्यात आबा डॉक्टरांना म्हणतात, डॉक्टर काय झालं? तेव्हा डॉक्टर म्हणतात, मिसेस चांदेकरांचे आता काहीच तास उरलेत. तेव्हा सगळे खूप घाबरून जातात. एका क्षणासाठी सगळे सुन्न होऊन जातात. सगळेच कोलमडून जातात. कोणाला काहीच सुचत नाही. अद्वैत रडत रडत भिंतीजवळ येतो आणि डॉक्टरांनी सांगितलेले ते त्याला सतत आठवत असतं की मिसेस चांदेकरांचे आता फक्त काही तासच उरलेत. अद्वैत डॉक्टर सांगत असतात की तुम्ही सगळे एकदा मिसेस चांदेकरांशी भेटून घ्या. शेवटचं काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. अद्वैतलाही सांगत असतात की मिस्टर चांदेकर कला तुम्हाला आत बोलवत आहे. परंतु अद्वैत मात्र जायला तयार नसतो. तेव्हा दिनकर त्याला म्हणतो, जावई बापू, माझी लेक आणि तुमची बायको आपल्या सर्वांची लाडकी आहे ना ती. आज ती शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यूशी झुंज देत आहे. तेव्हा तुम्ही तिच्यासोबत असायला हवं. आयुष्यभर तिची साथ देणार असं तुम्ही वचन दिलं होतं ना तिला. मग जावई बापू जा, तुम्ही तिच्यासोबत राहा. आता अद्वैत कलाला भेटण्यासाठी आत जातो. तो कलाजवळ येतो. कला त्याच्या हातात हात देते. अद्वैत तिचा हात धरतो आणि तिला म्हणत असतो, नाही, तू मला सोडून जायचं नाही. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. खरे, इतर वेळी तू सगळे सण, रीतिरिवाज, परंपरा हे सगळं वेळेवर पूर्ण करते. मग आपल्या लग्नाची वेळ कशी काय विसरली तू? तुझ्या मनाचंच खरं करते ना दरवेळी. अति आगाऊ. कला बोलायचा प्रयत्न करत असते. मात्र अद्वैत म्हणतो, तू आता काहीही बोलायचं नाही. आता फक्त मी बोलणार, तू फक्त ऐकूनच घे. कला अद्वैतला आणि अद्वैत कलाला शेवटचं मन भरून पाहत असतात. अद्वैत कलाला म्हणतो, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय लव यू खरे. सिस्टर अद्वैतला म्हणते, मिस्टर चांदेकर या मिसेस चांदेकरांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या. तेव्हा अद्वैत त्यातली ती पहिली चिठ्ठी वाचायला घेतो. त्यात असं लिहिलेलं असतं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे चांदोबा, आणि मी गेल्यावरही ते तसंच राहील. परंतु मित्रांनो, इथं होतं असं की कलाने जी चिठ्ठी लिहिलेली असते, तर त्यातली जी पहिली चिठ्ठी असते ती चिठ्ठी नर्सकडून चुकून खाली पडते आणि जी चिठ्ठी अद्वैतने वाचायला होती ती वाचलेली नसते. तर दुसरी चिठ्ठी अद्वैतनं वाचलेली असते. पहिली चिठ्ठी जी असते ती अद्वैतने वाचलेलीच नसते. परंतु कलाला काय वाटतं की आता चांदेकरला रोहिणी आणि राहुलचं सत्य समजलं. आता चांदेकर नक्कीच काहीतरी करेल आणि आपल्या या घराला वाचवेल. आता माझी चिंता मिटली. मला आता काळजी करायची गरज नाही आहे. अद्वैत आता कलाचा हात हातात घेऊन तिला मायेने कुरवाळत असतो आणि तो तिला म्हणत असतो, खरे, तुला जे काही म्हणायचं आहे ते मला समजलं आहे. तू काहीच काळजी करू नको. मी सगळं नीट करेन. कला आता अद्वैतला म्हणत असते, चांदेकर, आज मी इथे तुला बघू शकते, तुला स्पर्श करू शकते, ते केवळ एका मुलीमुळे. तिने मला वेळेत इथं आणलं म्हणून आपण तिच्यासाठी काहीतरी करायला हवं. आता कलाकडे शेवटचे काही मिनिटं राहिलेले असतात. ती चांदेकरला म्हणते, गाणं म्हण, माझ्यासाठी गाणं म्हण चांदेकर प्लीज. अद्वैत म्हणतो, काय गाऊ? अंगाई. कला म्हणते, गा. आता अद्वैत कलासाठी अंगाई गाऊ लागतो.
तर ती अंगाई ही अगदी तर ही अंगाई आहे मित्रांनो, फार सुंदर अंगाई आहे. त्या अंगाईचे शब्द असे आहेत की, रोज अशी गायीन अंगाई, शांत झोप लागेल तुला, आनंदाच्या आकाशात सजेल चांदोबाची कला. सजेल चांदोबाची कला असं म्हणल्यावर कलाला जो आनंद होतो ना मित्रांनो, खूप आनंद झालेला असतो. ती अद्वैतला म्हणत असते, तू कला असं म्हणाला. अद्वैत म्हणतो, हो. कला म्हणत असते, अजून म्हण. तेव्हा अद्वैत अजून म्हणतो, कला. कला परत म्हणते, अजून म्हण. अद्वैत कला कला असं म्हणत असतो आणि पुढे अंगाई गात असतो. अंगाई गात असताना कला मन भरून अद्वैतला शेवटचं बघत असते. ती अद्वैतला म्हणत असते, गा चांदेकर, अजून गा. तिची शेवटची घटका जवळ आलेली असते मित्रांनो. चांदेकर गात असतो आणि कलाची प्राणज्योत हळूहळू मावळत असते. विलक्षणीय असा हा क्षण पाहत असताना डोळ्यात अश्रू येणं साहजिकच आहे. माझ्याही आणि तुमच्याही बरं का मित्रांनो. आणि अखेर कला आपले प्राण सोडते. तिने अद्वैतचा हात घट्ट धरलेला असतो. या जगाचा आपली सर्वांची लाडकी अत्यागाऊ कायमचा निरोप घेते. एकदाशी शांत झोपून जाते. अद्वैत कलाकडे बघत असतो आणि म्हणत असतो, अशी काय बघतेस, बोल ना काहीतरी. परंतु कला आता कायमची गेलेली असते. अद्वैतलाही आता समजलेलं असतं की आपली आत्या आता आपल्यासोबत राहिलेली नाही, ती आपल्याला कायमचं सोडून गेली. या विचाराने अगदी आकाशाला भिडेल अशी ती जोराने हाक मारतो. कला कला अशी ती शेवटची हाक आणि त्याला कलासोबत घालवलेला प्रत्येक क्षण ना क्षण आठवत असतो. अद्वैत कलाचा हात घट्ट पकडतो आणि तिथेच डोकं टेकून रडत असतो. जोरजोरात रडत असतो. इकडे बाहेरही सर्वांना कळालेलं असतं की आता आपल्या कलाने कायमचा निरोप घेतलेला आहे. अद्वैत आता बाहेर येतो. सगळेच जोरजोराने रडत असतात. संगीता खूप मोठ्याने ओरडत असते. आता कला अशी हाक मारायला आपली कला या जगात राहिलेली नाही. तायडे असं म्हणायला आपली ताई आता राहिलेली नाही हे काजूला देखील समजलेलं असतं. डॉक्टर सगळ्यांना शांत बसायला सांगतात. सगळ्यांना सावरायला सांगतात. थोड्या वेळानंतर अद्वैतला डॉक्टर बोलवून घेतात आणि सांगतात की तुमच्या मिसेसची शेवटची इच्छा ही होती की तिचं जे हृदय आहे ते कोणाला तरी दान करण्यात यावं आणि ज्या व्यक्तीला ते हृदय बसवण्यात आलं आहे ते कोणालाही कळता कामा नये. कारण जर ते चांदेकर फॅमिलीला कळालं तर ते ज्या व्यक्तीला माझं हृदय बसवण्यात आलेलं आहे त्या व्यक्तीचा कायमच तिरस्कार करतील. त्यामुळे डॉक्टर तुम्ही हे गुपितच ठेवा. आता अद्वैतला हे समजल्यावरती अद्वैत डॉक्टरांना म्हणतो, ठीक आहे डॉक्टर, खरीची ही शेवटची इच्छा आहे ना, तर मी करतो यावरती सही. परंतु डॉक्टर, ज्या व्यक्तीला माझ्या कलाचं हृदय बसवण्यात येईल त्या व्यक्तीचा तिरस्कार मी कायमच करेन असं अद्वैत डॉक्टरांना सांगत असतो. कलाला शेवटचा निरोप देऊन आता सगळेजण घरी आलेले असतात. कलाच्याच विचारात असतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. अद्वैत खांबालाच टेकून उभा असतो. कलासोबतचा शेवटचा व्हिडिओ कॉल त्याला आठवत असतो. तो आता कलाचं मंगळसूत्र हातात घेतो. जे मंगळसूत्र तो लग्नामध्ये कलाला घालणार असतो त्यावर एकदा नजर फिरवतो आणि बाहेर तुळशीजवळ येतो आणि ते मंगळसूत्र तो तुळशीला अर्पण करतो. तो म्हणत असतो, खरेची आठवण करून देणारी एकही गोष्ट मला माझ्या आजूबाजूला देखील नको आहे. माझी खरे आता
मला सोडून निघून गेली. मग तिच्या आठवणीही नकोयत मला. सगळ्यांपासूनच कुठेतरी दूर निघून जायचंय मला.